सो गायज कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. सो गायज गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. झाली आफ्टरनून, झाली 12 वाजून गेलं. तर गायज आंघोळ बिंगोळ झाले, नाश्ता पाणी सगळं आला. चाललो आता कॉलेजला. तो काला शर्ट घातल्याच्यावर आज कसं चिपक केलं बा मारणाची कशाची टाकताना तीच काढता होता. मग जाता कॉलेजला. बघू आजचा काय विषय कॉलेजमधला काय ना गेलं समजल. तर उद्याची 27-28 परवा तर ना जाणार, कारण परवा चालल्यांचं तिकडं कलेक्शनला. मी बोललो मी नाही मग कुठं चालल्या बाहेर कलेक्शन करायला. बघू काय विषय केसा काढता आणि पण निघतो कॉलेजला. चाललो काहीच कॉलेजला. बाई आता येतं गेले रॅपिडो ती येतं त्यांपासून जाऊन मेट्रो स्टेशनला, कारण की दोन्ही कुठ्या घरांना आहेत. मग आणि त्यापासून मेट्रो स्टेशनला, मग तिकडून कॉलेजला. सो काही बड्डे झाला ना, संस्कार बोलतो पार्टी पाहिजे. कॉलेजमधून निघलो म्हणजे एक तास थांबलो. नाही आलो जेवायला. संस्कार बोलतो जेवायला भूक लागली. तर इथं आले मसाला वापरा आपला. आणि तो बोलतो व्हेज खायचा. व्हेज तर व्हेज मागवले. काय मागवले? पनीर लजीज मागवले आणि रोट्या. बस एवढंच मागवले. तर दोघंच जेवायला लावून, दुसऱ्या कोणाला पार्टी नको म्हणून आम्ही दोघंच जेवायला आले आता. तर आता बघू काय लजीज कसा येतं पनीरचा. मग जेवू. पुढचा विषय काय आहे बघू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाब्या, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही कालपासून गाईजला केक ना बरोबर, तुझा बर्थडे असून तरीच फायदा नाही तुझा. उपास आहे ना तुला? संकेत गुरुवार उपास होतो तुला? संकेत बाई काय ऐकतो मी? काय आता इथं गट्टू आले आणि आधी भाय गट्टू जरा बाहेर होता त्या मीटिंगचा जो ॲब्रॉडला, म्हणून तो आज आले सकेक जेवून. सकेक कापता मी काढपत्ती. हॅपी बर्थडे बोला काहीतरी. तो काय मगाशी कापला केक आणि एक राऊंड मारलो खारघरचा. आणि आता बसले आपली गाडी. पप्पा आणि मम्मी आहे कुठं चालल्या कुठं माहीत ना. गाडी निघली, बसलो गाडी. बारीक पोरं कसं बसतं गाडी, कुठले पप्पा गेल्यावर कुठे निघला कोण गाडी जाऊन कसं बसतं तसं बसलो गाडी नेऊन. तर बघू आता कुठं चालल्यावर, काय पत्ता नाही आपल्याला. ते बघू चला कुठं चालल्या. The next day. सो हे गाईज कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे असाल. सो गाईज गुड आफ्टरनून. उठलं मग अशी आंघोळ झाली, जेवले गेलो. आज कॉलेजला नाही गेलो म्हणून आळशी पण आहे नुसता घरात. 3 वाजला तरी नुसता बसल्यावर स्ट्रेंजर थिंग्स काय बघता, काय टी व्ही बघता, काय जेवल्यावर उठल्या असं. म्हणजे आंघोळ तर 1 वाजता आंघोळ झाले आणि काही नाही दुसरं टाईमपास सगळं थोडाफार. आणि इथं टी व्हीवर झाले माझाच व्लॉग बघू शकता. सागर रावाचे हल्दीचा ही भेमती बघा. बंड्या बघा बंड्या. मग 4 जणांना जेवलेली ना. 4 जण. मग चिकन कोणी घालता मी आणलेलं तो फक्त पोटला आधार दिलता, जेवलेली नव्हती. तो काय आता बसल्यावर चालल्यावर नेतलंसला आम्ही त्याने हर्षेला येतं कौशी येतं. ते अर्धा तास घालवला. मला रूम बघायला झालं कसं असतं चालल्या मी तोच चुकी की तोच आहे तो. काही चला थोड्या वेळ नेतलंसला जायला बस. सो गाईज आता आलो खाली. आता अमित आणि मी चाललो नितलसला. हर्षला फोन केला. हर्षा बोलतो बिझी आहो. काय बाबा मोठी माणसं बिझी असताना आता आमच्यावर यायला टाईम नाही. बरोबर ना अमित? बरोबर ना? तर हर्षा मोठा आला. जाऊ द्यायला चाललो काही नितलसला. चला जाऊया. तो काहीच आता आलो नितलसला आणि काही ना बघू जरा इकडं बघा समोर सुद्धा एवढा तसा दिसतं. बाकी आतमधलं काम तुम्हाला दाखवायचं ना.
आता आल्यावर फक्त एवढं सांगतो, बघू काय काय चालले आतमध्ये. चला जाऊ. गाईज आता इथं कोणता स्विमिंग पूल सेंटरिंग बोलतो स्विमिंग पूलची. गाणे ऐकून जरा जास्त जोश येतो. गाईज आलो तशी घरी, सगळा अख्खा खोलला स्विमिंग पूल. पप्पानी मी आणि अमितनी ते काही अख्खा खोलला. आणि आता इथं आल्यावर आता मस्त की चायनीज बेल. पहिले एक प्लेट पाणीपुरी पण खाली. अमित पण यायचं. अमितनी झाला काय झाला, शेवपुरी खाली. शेवपुरी मी पाणीपुरी खाली. तर चायनीज बेल खातो. जा अमित. इथं हर्षल भाई पण आले. हर्षल भाई बोलतं काहीतरी खाओ, पण हर्षल पाणीपुरी ना काही खाऊन घेतं काहीच पहिला. सो गाईज मगाशी आलो घेतलंशी. हां घरी आलो आणि काहीतरी करत होतो. आणि आता चाललो मॅच बघायला पेटला. अमित आणि मी हर्षल पोहोचला इथं. तर आता अमित आणि मी दोघं चाललो तिकडंच मॅच बघायला. तर बघू काय विषय तिकडे गेल्यावर समजेल. आणि भाई आपला मिनी ब्लॉग पण बघायचा, रोज टाकता आता यूट्यूबवर इंस्टावर दोन्ही इकडं. चला जावा त्या पेटला. तो काय कुणाल पाटीलची विकेट गेली. सेकंड विकेट कारण की त्यानं त्या स्लाइड मध्ये बॉल तोच फटका तुम्ही खेळला जो फटका कुणालने खेळला तो कार्तिकनं. आणि उद्योजकपती प्रसाद जी पाटील यांच्याकडे खोलला पडला कॅश प्राइज ते 12 खेळाडूकडे हे देखील लक्षात असू द्या. सौरभ जर समोरच्या संघाचा विचार केला तर एक खारघर नोड मधील उत्कृष्ट पाटील याचं नाव जोडलं जातं या संघाबरोबर. पण कुठेही तो प्रेशर त्यांच्यावर दिसत नाही. जयदुर्गा रोहित या संघाकडे पाहायला गेलं तर अंगद पाटील तुम्ही पाहता कमी लोकसंख्येचं असलेलं हे गाव इनामपुरी. आणि या केपीसीला 50 रुपयाला स्कूटी, अंगद पाटील खऱ्या अर्थानं नेलं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गजवली तो अंगद पाटील. तुम्ही आता मात्र भेटूया पण तो पहिल्या षटकामध्ये नो स्ट्राईक केलाच होता. सुरुवात झाली या पहिलाच बॉल त्यातनं उडवला. आणि मी मात्र माझ्या गावाला 7 समुद्र पार काढलेला सांगत असा ठोक. मॅच बघता पोचलो 7-11 मध्ये. आणि अमितने घरी घेतलं पार्सल. आम्ही चांगला हॉट फस्ट सांगला. त्याने आम्हाला थंडावाला फस्ट दिला. आईस्क्रीम दिली. आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा नव्हती पण काय करू, खाली आम्ही जाऊ दे. आणि अमितने काहीतरी घेतले. आता काय घेतले अमितने? चाललो आता आम्ही घरी. चला जाऊ घरी, थंडी वाजता लय.